तर भावांनो आम्ही आलोय केंजळगड किल्ल्यावर. हे बघा हे दृश्य बघू शकता तुम्ही आता. एक नंबर दृश्य आहे. आमची मित्रमंडळी वर गेली त्यामुळे मी आता पळत जातो. केंजळगड एकदम सुंदर आहे पण इकडे धुकं आहे ना. धुकं आल्यावर आणखीन सुंदर दृश्य दिसते. आमची मित्रमंडळी गायब झाली. हे बघा मस्त दृश्य दिसत आहे. हे बघा मित्र हो माझा मित्र करण. आपण वरती जाऊया आता. खूपच चढाई करून आम्ही आलो इकडे त्यामुळे खूप कष्ट लागतं तिथे यायला. ते आम्ही आलो वरती गडाच्या एकदम वरच्या पॉइंटला. आणि इथे जे व्ह्यू आहे तो खूप खतरनाक दिसतोय. हे बघा ही आमची मित्रमंडळी. आमचा सोनू दादा याला फोटो काढतो आता. भावांनो एकदम मस्त गार गार वाटत आहे. वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. एकदम मस्त धुकं आलेला आहे इकडे. हे बघा बघा हे तळ आहेत केंजरगडावरतं. खूपच उत्तम असं दृश्य दिसत आहे तुम्हाला. सुद्धा ट्राय करू पाहू आपण. खूपच छान असं दृश्य आलंय. हा आमचा बाबू दादा. हे आमची सगळी मंडळी. घंटी वाजवा सबस्क्राईब करा अजून लाईक करा. धन्यवाद. अहो ते कठाडीवर बसतंय ना असा. गेल्या वर्षी पण आम्ही त्याची गेल्या चिडू दाखवतो आमची. तर भावांनो आम्ही इथे हा दगड हलवायला आलेलो. कोणाला चालला नाही तो दगड कारण अडकलाय. नाही तर आमचे जिम फ्रिक्स जिम रॅट्स लगेच हलवलं असतं. पण दृश्य बघू शकता इथे एकदम गार मचक सगळं एकदम मस्त वाटतंय. कसं आहे ही मंडळी पण इकडे आलेली आहे. मस्त एकदम व्ह्यू छान आहे पण बघण्यासाठी एवढं काय नाही. पण वरून आपण धुकं वगैरे एन्जॉय करू शकतो खूप चांगला. आणि एकदम बारीक असा पाऊस चालू आलेला आहे. बघा बघू शकता तुम्ही. कॅमेऱ्यात दिसते का ना आता माहिती नाही पण खूप बारीकसा पावसाचं चालू आलाय. इथे एक शेड टाईप मंदिर असं काहीतरी काय आहे इकडे. दारूचे कोठार. नाव आहे ह्या गड्ड्याचं. इथे पुढे समोर तुम्ही बघू शकता तिथे तो रायरेश्वर आहे. रायरेश्वर मध्ये खूपच धुकं झालेलं आहे. धुकाची चादर झालेली आहे. इथे आपलं घर आहे खाली आसरे. तिथून सरळ वाई. रायरेश्वर जर आपण तिथून ओलांडला तर तिथून लगेच भोर तालुका इथेच लागतो. आपण चालत आहे वाटेने. चला आता आपण कडेला जाऊ आणि बघू. तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर असे दृश्य आहे इकडे. तुम्ही बघू शकता. एक नंबर असे दृश्य आहे. तुम्हाला जर तुम्ही वाईला किंवा भोर तालुक्यात आला तर नक्की इथे विजिट करा एकदा. खूपच छान आहे. तिथून बघू शकता आपण आता सेल्फी पॉईंट आलेला आहे इकडे. सुंदर असा सेल्फी पॉईंट आहे. तिकडे आपण मस्त फोटो वगैरे काढू शकतो. समोर रायरेश्वरावर धुकाची चादर पडलेली आहे. रायरेश्वर म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शिवाजी महाराजांनी ते शपथ घेतलेली आहे.
हे उतार खूप आहे. पावसाळी महिन्यात असं होऊ शकतं. मी तेच म्हणत होता आता. तुम्ही बघू शकता आमचा एक साथीदार इथून पडलेला आहे. तेच म्हणत होतो पावसाळ्या महिन्यात जर आलं आपण इथे तर इथे रिस्कची शक्यता वाढते, कारण इथे सगळीकडे हिरवळ असते आणि माती ओलेली झालेली असते, त्यामुळे आपला पाय स्लिप होऊ शकतो. आणि इथे खूप उंचावर आहे त्यामुळे ऑक्सिजन लेवल सुद्धा थोडं कमीच आहे. बाकी व्ह्यू तर बोलाल ना, व्ह्यू एकदम एक नंबर. इथे बघू शकता आपण. आमचा बाबू दादा फोटोचा शौकीन, यांच्या मित्राला व्हिडिओ फोटो काढतो. लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. दुःख माझे दुःख झालंय मी. हे बघा एकदम छान असं दुःख आहे इकडे. आवाजचे सबस्क्राईब करा, घंटा वाजवा, कमेंट करा. चला गाईज मग बाय बाय. आता आम्ही गडाखाली उतरतोय. उतरणे चालू केले आम्ही. दुःख अजून जर गेलं ना, 6 वाजले आहेत संध्याकाळचे. आम्हाला गड उतरता उतरता खूप छान वाटलं आम्हाला गड. तुम्ही साताऱ्यात आला तर नक्की व्हिजिट करा. इकडे खूप फिरायसारख्या छान छान जागा आहेत. फक्त पावसाळ्याच्या महिन्यात सांभाळून येत जा, कारण सटकण्याचे चान्सेस खूप असतात. आमचा गडीच 2दा पडला. सोहम हे बघा #52